आपण पाहिलं चेंडू फेक उशिरा येते. कदाचित चेंडू फेक जर व्यवस्थित झाली असती तर नक्कीच इथं कदाचित फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र पंचांनी बाईचा इशारा केला. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, 3 वर पोहोचते. आनंद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फासलाय. मात्र चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांना. मात्र इथे झेल सुटतोय आणि सुटलेला झेलचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये. तिसऱ्या धावेसाठी मात्र दोन्ही सहकार्याने नकार दिला. पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाने उचललाय, चेंडू फेक केली जाते, तोपर्यंत फक्त 2 धावा येतात धाव फलकावर. झेल झाला असता, एक महत्वाचा फलंदाज बाद झाला असता आणि एक विकेटचं पतन झालं असतं. मात्र झेल सुटलाय तोपर्यंत धावा येतात, त्या धावा 2. इथे मात्र फटका फसलाय. मात्र चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतो ऑन साइडला. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. आनंद इथे मात्र फुलटा चेंडू हाताला गोलंदाजानं. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक धाव इथे धाव फलकावर. चांगली गोलंदाजी. आनंदचं कौतुक करावं लागेल, कारण हा गोलंदाज पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतो. संघनायकाने विश्वास दाखवला. आतापर्यंत जर विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. ती गोलंदाज आनंद मात्रेच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पंच रतन मानेरकर यांनी वाईटचा इशारा केला. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावा आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाज आनंद मात्र या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तब्बल 11. चांगली सुरुवात मानपाडा संघाच्या माध्यमातून. संजय आणि बळीराम ही सलामीची जोडी आपण पाहतोय. इथे मात्र असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू वाईड असेल, चेंडू सोडून दिला फलंदाजानं आणि फलंदाजाची दांडी झाली गोल. पहिल्या विकेटचं इथं पतन झालं. फलंदाज बलिराम बॅक टू पॅव्हिलियन. या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली मानपाडा संघाची. महत्वाचा गडी बाद झालाय. फलंदाज स्वतःच्या चुकीने तिथे बाद झाला. फलंदाजाला असं वाटलं की ती चेंडू वाईड असेल. फलंदाजानं तो चेंडू सोडून दिला आणि यष्ट्यांचा वेध घेतला तर चेंडूनं पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. ते फलंदाज बळीरामच्या माध्यमातून एक बाद. 11ची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज तयार. आनंद मात्रे. या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. चला शिळगाव संघ. आनंद मात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथं फुलटॉस चेंडू, सुरेख फटका आपण पाहतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. मात्र फलंदाज इथं संजय सुरक्षित पोहोचले. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो खेळपट्टीवर. रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून सुरेख आपण पाहतो खेळपट्टीवर. शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. पहिलं षटक इथं संपतंय. धावा आपण पाहतो धाव फलकावर. एक बाद, 13 धावा. ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 40+ क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित SSCC ट्रॉफी 2022. हा स्पर्धेचा शेवटचा दिवस, तिसरा दिवस.
स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर संदप संघाने 2 सामने जिंकलेत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं नारिवली संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं कोळेगाव संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. आणि आजच्या दिवसातून या संघांमधून कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय ते पाहायचं आहे. आदरणीय विनायक दादा पाटील यांचं आगमन होते. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिळगाव संघ बघा पंच रतन मानेरकर आणि अजित निकम दोन्ही पंचांना सूचना असेल, विनंती असेल. पहिला चेंडू सुरेख फटका ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. फलंदाज संजयच्या बॅटमध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. पहिल्या षटकात आपण पाहिलं धावा आल्या 13, एक गडी बाद झाला. आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना एक बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात गोलंदाज. फलंदाज इथं मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. हलगर्जीपणा केला फलंदाजानं. जर व्यवस्थित धावले असते तर कदाचित फलंदाज बाद झाले नसते. चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या चुकीने इथं फलंदाज बाद झाले धावचीच्या स्वरूपात. दोन बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय तो शिळगाव विपक्ष मानपाडा. दिनेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका आला. संजय पवार इज ऑन फायर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर विसावतोय. येतात त्या 6 धावा. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथं सलामीच्या फलंदाजानं अतिशय जबाबदारीने इथं जबाबदारी स्वीकारली आहे. 6 धावा आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 20 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बिग ब्लास्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. संजय पवारच्या बॅट मध्ये येतो तो लागोपाठ दुसरा षटकार. 6 धावा. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकते. 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. वेगात बदल केला आणि फटका इथं फसला. क्षेत्ररक्षक दूरवरनं अंतर कापत आले. जेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांना, दूरवरनं आले होते. तोपर्यंत इथं धावा येतात त्या 2. अठ्ठावीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ आपण पाहतो ते दुसरं. 2 बाद 28 अशी चांगली स्थिती आपण पाहतो ती मानपाडा संघाची. विनोद पुन्हा एकदा तयार. इथं मात्र दबावाखाली वावरतायत गोलंदाज विनोद. पंच रतन मानेरकर यांच्याकडनं वाईटचा इशारा केला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. तदनंतर आपण पाहिल्या 2 धावा आल्या. आणि नक्कीच गोलंदाज कुठेतरी दडपणाखाली वावरताना दिसत आहेत. 29 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा विनोद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. संत गतीने हाताळलाय चेंडू. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. क्षेत्ररक्षक आले. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. संदीप यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मानपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 30 धावा. बघा पाणी घेऊन जा, कारण तिथून फलंदाजांनी सूचना केली पाण्याची गरज आहे त्यांना. पाणी घेऊन जा. नाही नक्कीच ड्रिंक ट्रॉली येणार नाही 4 षटकांच्या सामन्यामध्ये. मात्र कुणाला गरज लागली तुम्ही फक्त इशारा करा. इथं आयोजक तुम्हाला पाणी देतील. इथून तुम्हाला पाणी पुरवलं जाईल. आमचे आयोजक येतील मैदानात, तुम्हाला पाणी पुरवलं जाईल.
पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते आनंद म्हात्रेच्या गोलंदाजानं धावा खर्च केल्या तब्बल 13. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला, गोलंदाज होते दिनेश काठे, या गोलंदाजानं धावा खर्च केल्या 17. 2 षटकांचा खेळ इथं संपला आणि 2 षटकांमध्ये 2 बाद 30 अशी धावसंख्या. एक मजबूत स्थिती आपण पाहतो ती मानपाडा संघाची. नाणेफेक गमावली आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 2 बाद 30 अशी चांगली अवस्था आपण पाहतोय. अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय साई शेलार नगरसेवक खंबालपाडा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. आणि स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर विंचर भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या शिळगाव संघ. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतो संघनायकाने वापर केला तो तकदीर आलिमकर या गोलंदाजाचा. इथून मात्र जबाबदारी असेल ती तकदीरवर. इथून कमबॅकची गरज असेल ती शिळगाव संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 बाद 30 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण इथं मात्र थोडंसं खराब होतंय, फंबलिंग होते तोपर्यंत संधी साधली दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. तकदीर आलिमकर गोलंदाज आपण पाहतो तिसरं षटक मार्गस्थ असताना. उर्वरित 2 षटकांमध्ये मात्र शिळगाव संघाच्या 2 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला लगाम लावावा लागेल, अंकुश लावावा लागेल. तकदीर इथे मात्र फटका फसलाय, झेल होईल का पाहायचंय. बिग विकेट फलंदाज संजय पवार बॅक टू पॅव्हिलियन. एक मोठा धक्का बसलाय मानपाडा संघाला. जो फलंदाज सलामीला आला, चांगली स्टार्ट चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला, तो फलंदाज मात्र इथे माघारी परततोय. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर देवेंद्र वजे येतात. 3 बाद 32 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा जरी विचार केला तर आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय तकदीर आलिमकर या गोलंदाजानं 2 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केल्या, त्यात 2 एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं गडी बाद झाला. एक मोठा धक्का बसला तो मानपाडा संघाला. फलंदाज संजय पवारच्या माध्यमातून नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय देवेंद्र. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगानं आले, चेंडू उचलतात, थोडीशी पंबलिंग होते. मात्र इथं स्वतःला शेवटच्या क्षणाला सावरलं. चेंडूफेक चांगल्या पद्धतीनं केली जाते. ती गोलंदाजाच्या हातात चेंडू विसवापर्यंत 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्यानंतर मात्र इथं तकदीर आलिमकर हा गोलंदाज शिळगाव संघासाठी नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशा अतिशय योग्य पद्धतीने हाताळतो हा गोलंदाज. कोलर टप्प्याचा मारा केला जातो सातत्यानं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आले, थोडीशी चूक होते आणि इथे मात्र धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 35 धावा. नक्कीच या षटकामध्ये तकदीर या गोलंदाजाने धावांना अटकाव लावलाय, अंकुश लावलाय, लगाम लावलाय. इथे मात्र ऑफसाइडला खेळतात, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. चुकीच्या पद्धतीने इथं आपण पाहतोय चेंडू फेक केली जाते. इथं मात्र बॅकिंग नाहीये आणि चुकीच्या पद्धतीनं बॅकिंग नसताना मात्र आपण पाहतोय इथं एकूण 6 धावा येत आहेत. जिथं 2 धावा झाल्या असत्या तिथं आपण पाहिल्या चुकीच्या पद्धतीने चेंडूफेक केली गेली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर येतात त्या 6. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र सहकार्यांची क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाज तकदीर आलिमकरला मात्र लाभत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज
एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 41 धावा. इथे मात्र ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक दूरवर आले, चेंडू उचलताय, चेंडू फेक काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण होते, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 42 धावा. या षटकाचा जर विचार केला तर चुकीच्या पद्धतीनं चेंडू फेक केली गेल्यानंतर एकूण 6 धावा आल्या. मात्र तकदीर आलिमकर या गोलंदाजाचा जर विचार केला तर या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. फक्त 12 धावा या गोलंदाजाने या षटकामध्ये खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. मात्र इथून शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि खेळपट्टीवरील 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज होत सुगंध आलिमकर. शेवटचे षटक मार्गस्थ, शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. इथून गोलंदाजी कशी होईल, फलंदाजी कशी होईल ते पाहायचं आहे. सुगंध इथं मात्र सुरेख फटका, मात्र इथे झेल की षटकार. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं, सहकार्याची साथ चांगल्या पद्धतीने लाभते. तोपर्यंत इथं धावा येत आहेत त्या 2. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हाणामारीच्या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र सुगंधच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला जातो. प्रयत्न फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून केला जातो, तितकी चांगली साथ देवेंद्रच्या माध्यमातून त्यांना लाभते. धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 44 धावा. इथे मात्र ऑन साईडला खेळतात, बघूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. घोषितच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. बघा स्ट्राईक चेंज होईल, लक्षात घ्या. स्ट्राईक चेंज होईल ज्यावेळेस धाव घोषित करतील पंच, त्यावेळेस तुम्हाला स्ट्राईक चेंज करावी लागेल. चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 45 धावा. सुगंध इथं मात्र फटका फसला की पाहायचं, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर होतोय, तो फरार आणि फलंदाजाच्या बॅट मध्ये येतो तो चौकार. क्षेत्ररक्षकाने जर प्रयत्न केला असता तर कदाचित झेल झाला असता किंवा कदाचित चेंडू अडला सुद्धा असता. मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न व्यवस्थित केला नाही, त्याचं कारण आपण पाहिलं, त्याचं उत्तर आलं ते चौकारामध्ये. 4 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 49 वर. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो मानपाडा संघ, कारण सामना फक्त 4 षटकांचा आहे आणि 49 धावा आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो धाव फलकावर. आणि येणारे चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 3. बघा कोणी जेवणाचं बाकी राहिलं असेल ते जेवण करून घ्या. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल, जेवणाची व्यवस्था केली आहे तर जेवण करून घ्या. सुगंध इथे मात्र लो फुलटॉस चेंडू, ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. संजय वास्कर येत आहे, चेंडू उचलून फेकेपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. अर्धशतक मानपाडा संघाचं धाव फलकावर लागतंय. 50 कंप्लीट. 50 धावा आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना, शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिल्या सत्रामध्ये मानपाडा संघाने नक्कीच चांगली फलंदाजी केली, चांगली सुरुवात या संघाने केली आहे. 50 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुगंध आलिमकर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फुलटॉस चेंडू, फटका फसला, क्षेत्ररक्षक दूरवर आले, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला जातोय. फलंदाज झेलचेच्या स्वरूपात इथं बाद होत आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो संतोष म्हात्रे येत आहेत. 50 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शेवटचे षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना. सुगंध आलिमकर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र
पंच रतन मानेरकर यांनी वाढीचा इशारा केला. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 51 वर पोहोचते. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो. आमचे रतन मानेरकर असतील आणि अजित निकम असतील, चांगली पंचगिरी आपण पाहतोय. इथे मात्र समोर खेळता सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जातो सीमारेषेवर आणि फलंदाजाला इथे माघारी परतावं लागतंय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मानपाडा संघानं धावा कुठल्या त्या 51 आणि 52 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते शिळगाव संघासमोर. चार षटकांचा खेळ इथं संपला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मानपाडा संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये धावा कुठल्या ते 51 आणि 52 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते शिळगाव संघासमोर. त्या लक्षाचा पाठलाग शिळगाव संघ कशा पद्धतीने करेल आणि त्या 52 धावांचं डिफेन्स इथं मानपाडा संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब यांना. हॅलो, थँक्यू सो मच पंडित पाटील. 4 षटकात 52 धावा करायच्या 13च्या गतीने शिळगाव संघाला बघायचं. मागच्या मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली, मग त्यामध्ये आपण खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला किशोरकडून पाहायला मिळाला, दिनेशकडून पाहायला मिळाला आणि त्याच आता बॅटिंगची अपेक्षा असलेल्या दोन्ही ओपनिंग बॅट्समनकडून. खास करून पॉवरेचं पहिलं षटक मानपाडा संघाच्या विरुद्ध खेळत असताना बघायचं सुरुवात कशा प्रकारे केली जाईल. आपण पहिल्या सत्रात आपण बघितलं ज्यामध्ये संजय पवारने जबरदस्त बॅटिंग केली, 10 चेंडू 24 धावांचं योगदान. यामध्ये आपण 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार बघितला. त्याचबरोबर देवेंद्रने मात्र सुद्धा 1 चौकार वसूल केला, त्याचे कॉन्ट्रीब्युशन 6 धावांचं. त्याचबरोबर आपण पाहतो 1 षटकार, 2 डबल, 2 सिंगल. प्रवीण वजे 12 धावांचं योगदान आणि बाकीच्यांकडून एवढा काही इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही, पण धावसंख्या खूप चांगली रचली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 5 बाद 51 धावा कुठल्याच 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि 5 आता मात्र या येणाऱ्या 4 षटकात 52 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी सर्जासाठी सज्ज होतो मानपाडा संघाकडून संजय पवार. स्ट्रायकिंग एंडला तकदीर आलिमकर. ओव्हर पिच आहे आणि इथे मात्र ड्रॉप. मिडॉनला अशा प्रकारे चेंडू टाकला होता की मिडॉनला झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं आणि मिडॉनकडून होते ती चूक. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवर तुम्ही एक संधी गमावली आहे मानपाडा संघाने फलंदाजाला बाद करण्याची. स्ट्राईक एंडला आता मात्र येतो तो किशोर आलिमकर. ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला, संयम सुटला आणि आउटसाइड एज घेत असताना चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि पहिलाच धक्का लागला. तो शिळगाव संघाला फलंदाज बाद होतोय, तो आघाडीचा किशोर आलिमकर.
The first wicket down and one down batsman in the ground. संदीप आलिमकर. फक्त एकच धाव अंकित झाली धावफलकावर. एक गडी बाद होतोय. यश मिळते गोलंदाज या षटकामध्ये संजय पवारला. नेक्स्ट बॉल संजय पवार थांबून एक्झिक्यूटिव्ह ग्राउंड साईडला पुल केलाय, पण तेवढ्याच वेगाने एक क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. गुड रनिंग. एक पेक्षा जास्त काहीच नाहीये. 13 धावा प्रति षटकामागे बनवायच्या आहेत त्या शिळगाव संघाला. तशी बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आघाडीचा येतो म्हणजे तकदीर आलिमकर. धावसंख्या धावफलकावर एकूण 2 धावा. ड्राईव्ह खूप चांगला आहे. कार्पेट शॉट पाहायला मिळतो. लॉंग ऑन तिथे चेंडू जज करतोय. 2 धावाचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. डीप आणि रणजित ठाणगे होता चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्यात त्या फलंदाज तकदीर आलिमकरने. आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावफलकर अंकित झाले एकूण 4 धावा. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. इनसाइड एज शॉर्ट फाईन मध्ये चेंडू निघून जातोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सागर चव्हाण त्याचबरोबर विभागात मिलिंद पाचरणे यांचं सुद्धा आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे दोघांचंही. मिलिंद पाचरणे जे मात्र खूप चांगले अंडरआर्म क्रिकेटर आणि आता मात्र भारतात ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये असतात, पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. त्यांच्यासोबत विभागात आता मात्र जोरदार आवाज ऐकायला मिळाला म्हणजे 1 to go अजित निकम यांचा. ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप देण्यासाठी इथं मिडऑफचा खेळाडू चेंडू उचलतो तोपर्यंत मिळते 1 धाव. आणि फक्त एका धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावफलकावर 6 धावा. पहिल्या षटकात अत्यंत इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये संजय पवारची. आणि फक्त 6 धावा खर्च केल्या त्या संजय पवारने. 52 धावसंख्येचा पाठलाग इथे करताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 46 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. प्रवीण वझेच्या आता चेंडू दिलाय संघनायकाने. स्ट्राईक एंडला संदीप. हो पाठला केल्या चेंडूचा कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजूनही धक्का लागलाय शिळगाव संघाला आणि पहिल्या चेंडूवर संयम सुटला. हा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज यशाच्या मागे जेल देऊन तंबूत परतोय आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात संदीप बाद होतोय. सुगंध आलिमकर. विकेट कीपरच्या भूमिकेत मंगेशने खूप सुंदर झेल टिपला एसटीच्या मागे. पण अपील एक्झॅक्टली झालं ते स्ट्राईक एंडच्या पंचांकडे. हे अपील तुम्हाला फक्त मुख्य पंचांकडेच करायचं आहे. सुगंध ऑन स्ट्राईक. सुगंध आलिमकर. 6 लॉस ऑफ 2. प्रवीण वझे पुढचा चेंडू घेऊन. हो अजून एक चेंडू ती बॅटच्या आतलीकडे घेऊन मागे जातोय आणि अजून एक धक्का लागलाय. तिसरा फलंदाज बाद होतोय तो शिळगाव संघाचा. आयोजकांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक आहे त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिक साठी सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अर्धशतक कुठल्या खेळाडूचा झळकावतो यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नगरसेवक साई शिवाई शिलार यांच्या माध्यमातून. आणि बघायचं ही हॅट्रिक इथे कंप्लीट होणार का.
कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं अशोक 3 चेंडू 3 षटकार मारत असताना 1000 रुपयाचं पारितोषिक रमेशने पटकावलं आणि ते बघायचं 3 चेंडू 3 विकेट घेऊन 1000 रुपयाचं कॅश प्राईज जे आहे त्या खेळाडूंसाठी ते बघा 1000 रुपयाचं कॅश प्राईज ते मात्र प्रवीण वजे स्वीकारणार का. धावसंख्या धावफलकार अवघ्या 6 धावा. या धावसंख्येला स्थगिती मिळाली आहे, थांबली आहे धावसंख्या आणि त्यावर 3 गडी बाजरेत आतापर्यंत शेळगाव संघाचे. न्यू बॅट्समन दिनेश काटे ॲट स्ट्राईक ॲट नंबर 5 आणि प्रवीण ऑन हॅट्रिक बॉल. राऊंड विकेट प्रवीण वजे. ऑन साईडला हुक केला, मागे जातो चेंडू, फक्त एक पेक्षा जास्त काहीच धावा नसणार, फक्त एकाधार समाधान. धावसंख्या धावफलकार अंकित झाली एकूण 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. लक्ष खूप मोठं आहे. डिक्लेअर झोन जर सोडलं तर बाकी ठिकाणी तुम्हाला फटके मारावे लागतील, धावा इथे जमवावे लागतील. दिनेश ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती गुणवत्ता त्याच्याकडे आहे, पण आता मात्र व्ही शेप मध्येच खेळावं लागेल, समोरच खेळावं लागेल. धावसंख्या धावफलकार 7. स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज तकदीर आलिमकर. राईट मोर द विकेट. प्रवीण ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होता मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. गुड शॉट. चौकाराच्या मध्ये धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 धावा धावफलकावर. आपण पाहता षटक क्रमांक 2 प्रवीण वजेचं मार्गस्थ आहे. पहिले 2 चेंडू 2 विकेट्स त्याने मात्र मिळवले. नंतर एक आपण सिंगल बघितली, नंतर आपण एक चौकार बघितलाय. इलेवन लॉस ऑफ टोटल 3. लक्ष 52 धावांचा. प्रति षटकामागे तुम्हाला 13 धावा जमवायच्या आहेत, पण पहिल्या षटकामध्ये सरासरी खूपच कमी पाहायला मिळाली, अवघ्या 6 धावा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे आहेत, थोडीशी मिसफील्ड. चेंडू डायव्हर्ट झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू कव्हर करेल बॅकअप देत असताना. आणि त्याचबरोबर तुम्हाला षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे त्याच्या आतमध्ये. एक चेंडू अजूनही शिल्लक. पंचाची खूप चांगली भूमिका. अजित निकम, रतन माणेरकर. समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतोय, जिथे चेंडू कव्हर करतोय स्क्रीनच्या थोडासा समोर, पण एक पेक्षा जास्त काहीच नाही. धाव घेतली नाहीये, धाव घेतली नाही अजिबात. हेच मला सांगत असताना आमचे अशोक पाटील. शेवटच्या टप्प्यात शेवटच्या 2 षटकांमध्ये जबरदस्त हाणामारी करायचा प्रयत्न असेल तो दिनेश काटेचा. 2 षटकाखेर धावसंख्या मला सांगतात अशोक अंकित झाली एकूण 11 धावा धावफलकावर. जस्ट 11 ऑन द बोर्ड. अजूनही 41 हवेत. 41 धावा अजूनही हवेत 12 चेंडूमध्ये. मागचा सुद्धा सामना तुम्हाला पाहायला दुसऱ्या फेरीमध्ये तो 50+ होता. हा सुद्धा सामना 50+ आहे. 52 धावांचं टार्गेट तुम्ही आता मध्याच्या आतमध्ये शिळगाव संघासमोर. त्या संघाची धावसंख्या आतापर्यंत 2 षटकांमध्ये आली ती 11 धावा, एकूण 3 गडी बाद. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर तिसरा षटक घेऊन देवेंद्र वजे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. षटकारासाठी गुड शॉट. मागच्या चेंडूवर शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर धाव घेतली नाही, कारण स्ट्राईक हवं होतं ते दिनेश काटेला आणि मिळालेल्या स्ट्राईकचं अप्रतिम उत्तर दिलंय पहिल्या चेंडूवर गोलंदाज या षटकामध्ये म्हणजेच देवेंद्र वझेला. यशीच्या मागून येतोय तो म्हणजेच प्रवीण काहीतरी कानमत देतोय तो म्हणजेच गोलंदाज देवेंद्र वझेला. फुल टॉस समोर एक्झिक्यूट केला गॅप मध्ये. व्हॉट एक्झिक्यूशन. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर 4 धावा. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम दिनेश काटे.
12 चेंडू 41 धावांचं समीकरण होतं. 10 चेंडू आता 31 वरती तुम्हाला पाहायला मिळतंय. 10 बॉल अँड 31 रन्स टू विन. मधल्या फळीमध्ये येऊन काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग फ्रॉम दिनेश काटे. नेक्स्ट बॉल फ्रॉम राऊंड विकेट देवेंद्र बसे. राऊंड आणि तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. आणि पुन्हा त्या स्ट्रायकिंग एंडला तुम्ही आता दिनेश काठे. हो ऑप्शनच्या थोडासा बाहेर आउटसाइड एज इनवाईट केलं, बाहेर बोललं, चेस करण्याचा प्रयत्न केला तो दिनेश काठेने. कॉट बेंचच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो दिनेश काठे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 31 धाव्यांची. 9 बॉल अँड 31 रन्स टू विन. नवीन फलंदाज विनोद भोईर. तर विजय शिलार यांचं इथे आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे विजय शिलार आपलं. सरपंच विजय शिलार आपणास विनंती, आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. नऊ चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सामना सुरू करायचा आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 31 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल देवेंद्र वसे. राऊंड विकेट. चेंडू बघायचा उंच तर गेला, तिथे डीप मध्ये जज करतो, थोडासा मागे सरकतोय. आणि जोपर्यंत चेंडू तिथे डीप मधून येत असताना रणजित कव्हर केला तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट झाले ते तकदीर अलीमकर कडे, तो आघाडीला आलाय. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण एक चौकार बघितलाय, 2 सिंगल 1 डबल. त्यानंतर त्याच्याकडनं बॅटिंग व्यवस्थित झालेली नाहीये. आघाडीला येत असताना स्ट्रायकिंग एंडला बादत तकदीर अलीमकर. चला मानपाड संघ फास्ट खेळायचं थोडं. ऑन साइडला प्लेसमेंट बघायचं असेल तर तिथे जज करतोय मिड विकेटला आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू होईल तो फरार. सीमारशी बाहेर चौकार. कोऑर्डिनेशनची कमी 2 फलंदाज खेळाडूंमध्ये आणि त्यामुळे की काय कोऑर्डिनेशन होत नसतं. मला माहिती आहे 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लॅट होऊन तो बाउन्स होऊन मागे निघून गेला. धावसंख्या 26 धावा, अजूनही 26 धाव्यांची गरज आहे. चेंडू उंच तर गेलाय, लांब जाणार का अशा तिथे जज करतोय रणजित आणि चूक होणार नाहीये. गुड कॅच. सक्षम सूरज चौधरी यांचे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत सक्षम. तिसऱ्या षटकातला अजून एक तीन षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 3 ओव्हर्स कंप्लीटेड. सामना असं वाटतं थोडासा दूर निघून गेलाय तो मानपाडा शिळगाव संघाच्या बाजूने आणि मानपाडा संघ आता मात्र हवी होत असताना शिळगाव संघावर. या षटकात झाले एकूण 15 धावा धावफलकावर. एकूण धावसंख्या मला सांगतात अशोक अंकित झाले ते धावफलकावरती 26 धावा आणि मैदानावर 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. रणजित ठाणगे तो गोलंदाजी मार्कर. त्या सामोरे जातो स्ट्रायकिंग संजय वास्कर. ओ मिस टाइम. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि ड्रॉप. पाच चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5-25 हे समीकरण. प्रत्येक चेंडू षटकारच मारायचा आहे. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. 25 रिक्वायर फ्रॉम द 4 डिलिव्हरी.
जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा बघू शकता. फुल टॉस चेंडू ऑन साईडला प्लेस केल्याशिवाय तिथे जज करतोय, पण त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर जातोय तो 4 धावेंसाठी. पंचांचा इशारा 4 धावेंचा. 21 धावा अजूनही करायच्या मैदानावर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला आजदे संघ रिपोर्ट करा. आजदे नाही सॉरी संदप संघ. संदपचे कॅप्टन फक्त एक धाव. आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे काही चेंडूंची. 3 चेंडू आणि 20 धावे 2 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवर. एकोणीस धावा अजूनही करायच्या आहेत. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. संदप कॅप्टन आणि त्याचबरोबर या सामन्यामध्ये विजय संपादन केले तो मानपाडा संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे संघाने आणि त्यांची भेट होईल गाठ होईल ती म्हणजेच पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या राऊंडमध्ये ती संदप संघाशी. चला मानपाड संघाने सुद्धा रिपोर्ट करायचं आहे कॅप्टनने टॉससाठी. संदप संघ चला कॅप्टन या आणि शीळ संघाने जेवण सुद्धा करून घ्यायचं आहे.